आज आपण जादूच्या अनोख्या विश्वात आलेलो आहोत. तर एक श्री गणेशा करूया आणि जादू मस्त बघूया. श्री गणेशालाच नमस्कार करून आजचा आपण कार्यक्रम सुरू करूया. या कार्यक्रमाचे गिफ्टिंग पार्टनर आहेत पु ल आणि मंडळी, जिथे पु ल देशपांडे यांचे टॅगलाइन्स असलेले टी शर्ट्स उपलब्ध आहे. प्रेक्षकांसाठी खास 15% डिस्काउंट आहे. त्यासाठी शब्द हा कुपन कोड दिलेल्या वेबसाईटवर तुम्हाला टाकायचा आहे. या कार्यक्रमाचे सह गिफ्टिंग पार्टनर आहेत ब्राऊनबेरी एंटरप्राइजेस. इको फ्रेंडली ज्यूटपासून बनवलेले पॉकेट फ्रेंडली प्रॉडक्ट्स इथे उपलब्ध आहेत. नमस्कार, मी समीरा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मिसळ गप्पांची या कार्यक्रमामध्ये. आत्ता जादू बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आजचा आपला एपिसोड आहे जादुई विश्वाचा. आपल्याकडे आज जे गेस्ट आले ते स्वतः जादूमध्ये माहीर आहेतच, पण त्याचबरोबर त्यांचे आजोबा, त्यांचे वडील आणि ते स्वतः असे गेले 80 वर्ष जादुई विश्वामध्ये कार्यरत आहेत. स्वागत करूया आपले भारतातले प्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांचं. हॅलो हॅलो, नमस्कार सर. तुमचं आजच्या मिसळ गप्पांची या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आत्ता जी जादू तुम्ही केली त्याच्यानंतर समीरा नाव बदलून मॅजिशियन सॅमसोनाइट वगैरे असं काहीतरी, म्हणजे आमच्या ह्याच्यात अशी नावं असतात, तसं ठेव असं मला वाटलं. पण थँक्यू व्हेरी मच. अशा जास्त जादू करू नका, मला माझा धंदा बंद करायचा नाही. मी ऍक्च्युली शिकली ही त्यांच्याचकडनं ही छोटीशी ट्रिक शिकली आहे आणि आपल्याला या कार्यक्रमामध्ये खूप प्रयोग आज बघायला मिळणार आहेत. तर तुमची हरकत नसेल तर आपण आपला कार्यक्रम एक छोट्या जादूनी सुरू करूया. जादूने सुरू करायचं काही हरकत नाही. जादू आता करायची आहे आणि आपल्याला जादूने सुरू करायचंय. तर आता माहिती आहे की गेले 1-1.25 वर्ष आपण त्या करोना आणि या सगळ्या फेजमध्ये आहोत आणि आपण बेसिकली खूप लोकांचं आता याच्यात धंदे बंद पडलेत, व्यवसाय बंद पडलेत आणि आम्हाला म्हणजे माझं सुद्धा आता प्रयोग ऑनलाईन मी करत होतो. आत्ता जस्ट लाईव्ह प्रयोगांना सुरुवात झाली, 1-2 महिने आले. तर लोक मला बरेच फोन करून विचारायचे की जादूनी काय करता येईल का, आमच्याकडे खरंच आत्ता इन्कम नाहीये किंवा काय नाहीये. आणि हा प्रश्न वारंवार माझ्या पुढे येत होता की आमची नोकरी धोक्यात आहे किंवा आमचा व्यवसाय चालत नाहीये, तर पैसे आणि सगळीच आर्थिक अडचण आहे बिझनेसलाही, तर जादूनी काय करता येईल का. तर अशा लोकांसाठी आणि समीरा मी आता तुझ्या म्हणतोय तुझ्यासाठी, कारण आपण हे कॅज्युअलिटी आहे. ओके, तर इथं माझ्याकडे पत्ते आहेत ना, जादूगारांच्या ह्याच्यात पत्ते फार महत्वाचे असतात. या ठिकाणी पत्त्याचा कॅट दिसतोय. आता हे जे पत्ते आहेत हे कॅमेरा समोर पाहिलं तर सगळे वेगळे पत्ते, यू विल बी एबल टू सी इट, राईट. तर कुठलाही आवडता याच्यातला एखादा पत्ता लक्षात ठेवायचा. ठेवला. आता बघूया 1 2 हे मी ठेवून देतो इकडं. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आम्ही जादूगार असेच पैसे काढतो. फक्त पत्त्याचा कॅट घ्यायचा आणि पैसे काढायचे, इतकी सोपी आयडिया आहे ही. तर अशा प्रकारे मी घेऊन जाते म्हणून मी म्हणलं होतं की जादू पहिले सुरुवात करायची असेल तर अशी जादू पाहिजे, नाही तर मीच गायब होईल. जसं मी जादू करायला लागेल तसं तुम्ही हा कार्यक्रम रन कराल असं नको. नाही. तर ही जादू मुद्दाम मी याच्याकरता दाखवली होती की असं काही नाहीये, ही जादू आहे. तर जादूगारालाही कष्ट करायला लागतात आणि त्यातनंच पैसे येतात. पण एक जादू किंवा एक गंमत की जादूच्या जगात आपण जे नेहमी कल्पनेत विचार करतो ते आम्ही प्रत्यक्षात दाखवतो. त्यामुळे जादूचं ग्लॅमर किंवा त्याच्याबद्दलची आवड ही सगळ्या वयोगटाला आहे. तर घरी जादू होतीच, कारण आजोबा होते, वडील होते याच क्षेत्रामध्ये. तुम्ही लहानपणी म्हणजे वयाच्या कितव्या वर्षी जादू शिकलात, मी सुरू केली? ऍक्च्युली हा प्रश्न असा आहे की मीच नाही, माझे वडील, मी, माझा मुलगा, माझी भाची, आम्ही सगळ्यांनी वयाच्या 5व्या वर्षाचं असताना पहिल्यांदा परफॉर्मन्स दिला. म्हणजे माझं शिक्षण 9वीत झालंय, पण त्याच्या आधी मी वनिता समाजमध्ये होतो. जेव्हा आपण ज्युनियर KG सिनियर KG म्हणतो, तर तेव्हा माझ्यावर एक गाणं बसवलं होतं तिथे, आला आला जादूगार. आणि त्याच्यावर मला उभं राहायचं होतं. ते फेटा फिटा ते सगळं टर्बन आमचा ट्रॅडिशनल जादूगाराचा ड्रेस असतो. आणि त्याच्यात ती जादू होती. रिकाम्या डब्यातनं काय काय गोष्टी निघतात, ती एक जादू होती, कबुतरं निघतात. आणि ऍक्च्युली गंमत म्हणजे जी अजून एक जादू मी केली ती इथं आत्ता माझ्याकडे. तर हे असं फुल माझ्या हातात दिलं तर आता हा कुठला कलर आहे, ऑरेंज. हा असा मी घेतला होता आणि 1 2 3 म्हणल्यावर रंग बदलला. तर हे मी तेव्हा केलेलं होतं आणि हात असाच धरला होता.
हात असा धरल्या लोक म्हणले ते माहिती काय फुलं इथे, पण या हातात काहीच नाही. तर ही जादू आसुवा दिसतात एवढी छान दिसते, पण ऍट द एज ऑफ 5 मी केलेली ही पहिली जादू आहे. ते खास बच्चे कंपनीकडून एक प्रश्न आहे की आता वयाच्या 5व्या वर्षी जादू सुरू केली, अभ्यासाचा काही कंटाळा असताना जादूनी काही अभ्यास झाला का की अरे जादूने अभ्यास झाला नाही, पण जादूमुळं अभ्यासाकडे एकेकाळी थोडं दुर्लक्ष होत होतं. म्हणजे मी नेहमीच फॉर्च्युनेटली हुशार मुलांमध्ये होतो वर्गातल्या, पण तरी सुद्धा काय आहे की ते पॅशन होती, त्यामुळे मग ते आई आणि वडील स्ट्रिक्टली लक्ष ठेवून असायचे की बाबा जादूत वाहून नाही चाललेला, तर त्यामुळं हा प्रॉब्लेम आला नाही. पण अर्थात एक फायदा असतो की तुम्हाला जेव्हा असं मागे वलय असतं किंवा नाव असतं आजोबांपासून वडिलांपासून, आजोबा जादूगार रघुवीर किंवा वडील विजय रघुवीर, आणि त्याच्यानंतर मी 9वी मध्ये माझ्या वडिलांची शाळा तीच, त्यामुळे काही जुने शिक्षक मी जेव्हा आलो तेव्हा त्यांनी शिकवलेलं असंही प्रकार होते. राजारामचे एक सर होते जे आम्हाला शिकवायला होते, ते तेव्हा प्रिन्सिपल होते माझ्या वेळेला, ते माझ्या आजोबांच्या वडिलांच्या पार्टीत त्यांनी काही वर्ष काम केलेलं आहे. तर अशी ती मजा होती. त्यामुळं ते एक आपसुकच सगळ्या मुलांपासून शिक्षकांपर्यंत तुम्हाला एक अटेन्शन मिळतं. तर ते अटेन्शन किंवा ती हवा डोक्यात न जाऊन देणं त्या वयात, कारण कळत नसतं, तर त्यामुळं ते महत्वाचं असतं. आणि त्याची पुरेपूर काळजी माझ्या आईनी, ज्योती रघुवीर, तिने घेतली की शिक्षण हे मस्ट आहे, ते तुला करायचंय, नंतर मग तुला काय करायचं ते कर. तर त्यामुळं हो, म्हणजे शिक्षणात जादू नाही झाली, पण त्याच्यावर अंकुश होता, त्यामुळे शिक्षण चांगलं. आणि असंही नाहीये की जादू करता करता इंजिनिअरिंग सुद्धा झालेलं आहे, म्हणजे असंही नाही की फक्त जादूच आहे. नाही, यू आर इंजिनियर, यू मस्ट बी नोईंग की इंजिनियर म्हणजे तुम्ही साधारणतः वयाची 12वी पासूनच, वयाच्या म्हणजे 11वी 12वी पासून ते डिग्री होईपर्यंत तुम्ही बोली भाषेत म्हणायचं तर ती तारुण्यातले वर्ष वाया घालवतात. म्हणजे शीट्स बनवणं, असाइनमेंट्स आणि सगळ्या या गोष्टीमध्ये. तर जेव्हा इतर आर्ट्स, कॉमर्स आणि बाकीची मुलं एन्जॉय करत असतात तेव्हा आपल्या परीक्षा असतात, आणि सणासूद असो काही असो, ते सगळे इंजिनिअरिंगचं वर्षच वेगळे असतात. पण बेसिकली ते फार महत्वाचं होतं. माझे वडील बी इलेक्ट्रॉनिक्स होते, COEP, आणि म्हणून मला इंजिनियर व्हायचं नव्हतं फक्त, कारण मी इंजिनिअरिंगला जेव्हा गेलो होतो ना, माझ्या डोक्यात हे होतं की मेकॅनिकलमध्ये मी करणार, आणि मी बी प्रोडक्शन केलं पुणे युनिव्हर्सिटीतनं. अमेरिकेत जाऊन मास्टर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, तिथेही जॉब केला, इथे येऊन पुन्हा कंपनीसाठी टाटासाठी काम करत होतो काही वर्ष. हे जो एक्सपोजर होतं किंवा एक्सपिरियन्स होता ना, तो आत्ता मला माझ्या प्रयोगांसाठी किंवा ज्या माझे इंटरनॅशनल टूर्स असतात, कम्युनिकेशन म्हणजे आपण व्हेंडर्सपासनं, सप्लायर्सपासनं कस्टमर्सपर्यंत बोलत असतो, इंटरॅक्शन्स होत असतात, तिथपासनं ते तुम्ही डिझाईन करता नवीन नवीन इल्युजन्स, गोष्टी तुम्ही वेगळ्या तयार करता, नवीन नवीन टेक्नॉलॉजी त्याच्यात टाकता आधीच्या प्रयोगात. म्हणजे नाव एकच असलं तरी त्याची दाखवण्याची पद्धत, प्रेझेंटेशन बदलत राहतं. याच्यासाठी या इंजिनिअरिंगचा खूप उपयोग झाला, कारण तुमचा बेस फिक्स होतो. कारण मॅजिक इज टोटली बेस्ड ऑन सायन्स आणि जॉमेट्री, आणि आजकालच्या मॉडर्न मॅजिकमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, न्यूमॅटिक्स पासनं लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स असतील, ग्रॅव्हिटी असेल, अनेक गोष्टींचा वापर केला जातो. तर त्यामुळं ॲज अ इंजिनियर त्याचा ॲडव्हान्टेज खूपच जास्त चांगला मिळतो. आता हाच प्रश्न होता की आजोबांचा काळ वेगळा होता किंवा वडिलांचा काळ वेगळा होता, आणि आता ड्रास्टिकली टेक्नॉलॉजी चेंज झालेली आहे. सो तेव्हाच्या जादूंमध्ये आणि आत्ताच्या जादूंमध्ये काय फरक आहे, किंवा तुम्ही स्वतःच्या काही वेगळ्या जादू डेव्हलप केल्या आहेत का? डेफिनेटली. पण त्याच्या आधी मला असं वाटतं की आपण हे सगळं बोलतोय, सुरुवाती केली आहे, पण आपण लोकांचं स्वागत केलं नाही. बरोबर, राईट. तर आपण एक काम करूया, ही आमची मॅजिक वॉन्ड किंवा जादूची छडी, राईट, ही आपण इथे, आणि हॅरी पॉटर मध्ये माहिती आहे. आवडता स्पेल कुठला आहे? आब्राकडाब्रा. ओके, ते असं करायचं, आब्राकडाब्रा म्हणलं की अशा ठिकाणी लोकांचं स्वागत होतं. तर त्यामुळं जादूही जगत मी म्हणल्याप्रमाणे काही वेळी कसंही होऊ शकतं. हा, तर बॅक टू युअर क्वेश्चन, जादू डेव्हलप केलं का? डेफिनेटली केलं. कारण आजोबांच्या वेळेला एक एक्झाम्पल घेतलं तर माणसाचे 2 तुकडे करून पुन्हा जोडणं ही जगप्रसिद्ध जादू आहे, आणि वेगवेगळ्या देशात, वेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळेला वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केली जाते. माणसाचे 2 तुकडे करणं ही मी जेव्हा बघत होतो आजोबांच्या वेळेला, ते टेक्निक अंधारात होतं, खूप डीम लाईटमध्ये कापल्यासारखं करायचे, कम्प्लीट चेहरा आणि शरीर कव्हर असायचं. तर ते टेक्निक खूप जुनं होतं. म्हणजे आपण भूलभुलैया जर पहिला सिनेमा पाहिला असेल, त्याच्यात एंडला दाखवले ते 2 तुकडे करून कसं डमीला कापतात आणि ते
त्याच्यानंतर वडिलांनी ते आडव्या कपाडामध्ये कॅबिनेटमध्ये कापून 2 तुकडे जोडायला सुरुवात केली आणि परत त्याच्यात अजून 1-2 ॲडव्हान्स व्हर्जन त्यांनी आणली. ते बऱ्यापैकी फुल लाईट्समध्ये आणि व्यवस्थित त्या पद्धतीने क्लिअरली इकडं भाग असं दाखवलं जायचं. मी जेव्हा चालू केलं तेव्हा हाच प्रयोग मी सगळ्यात पहिल्यांदा व्हर्टिकली कट केला. म्हणजे एक माणूस उभा राहील, त्याचा वरचा भाग दिसतोय, पाय दिसतोय आणि बाजूला करून. त्याच्यानंतर आत्ता म्हणजे या लॉकडाऊनच्या ह्याच्यात मी अजून त्याच्यात एवढंच कॅबिनेट, म्हणजे जे वडील 2 कॅबिनेटमध्ये करायचे, मग लोकांना डाऊट यायचा की 2 लोक आहेत का किंवा काय, तर एकच कॅबिनेट आणि अख्खे पाय दिसत आहेत, डोकं दिसतंय, हात दिसतंय आणि 2 भाग घेऊन तो पायाचा भाग असा उचलला जातोय वर. अशा पद्धतीने आता मी तो दाखवतो. नाव सेमच आहे त्या ट्रिकचं. कारण मी पाहिलं की मॉडर्न मॅजिक मध्ये काय फरक आहे की हे सगळे जे बंगाली जादूगार किंवा ही जी लोक आहेत जे मोठ्या मोठ्या प्रमाणावर करतात किंवा फेमस नाव आहेत, तर ते काय करत होते माहिती का, खूप मोठं बल्की दाखवत आणि कटर सॉ खूप मोठं, म्हणजे त्याला जास्त ड्रॅमॅटिक प्रेझेंटेशन. पण आत्ताची जे जनरेशनच्या मुलं पाहिली, तुम्ही जेवढं स्लीक आणि जेवढं लाईटमध्ये फुल लाईटमध्ये दाखवाल आणि लोकांना 360 डिग्रीमध्ये फिरवून दाखवाल, तेवढी ती जादू लोकांपर्यंत जास्त इफेक्टिव्हली जाते. कारण लोकांना ते दिसतं की इथं काही जागाच नाही, देयर इज नो रूम फॉर एनिथिंग. आणि तेव्हा हे होतंय. बल्कि झालं की लोकांना कुठेतरी डाऊट असतं की कुठे ना कुठेतरी तो माणूस ऍडजस्ट झालेला आहे किंवा काहीतरी आहे. तर ते लोकांना जर तुम्हाला तिथं डोक्याला चालना द्यायची असेल तर इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्हाला त्याच्यात नवीन टेक्निक आणलं पाहिजे. आणि मग त्याच्यावर दिवसरात्र विचार असतो. कधी कधी शो झाल्यावर असं बसल्यावर सामान जात असताना असं ठेवलं असेल तर काहीतरी विचार येतो की अरे याच्यापासून असं काय करता येईल. मग तिथनं ती थॉट प्रोसेस चालू होते. तर त्यामुळे हे फार महत्वाचं असतं की तुम्ही सॅटिस्फाईड नाही असलं पाहिजे. जरी लोक त्या ट्रिकला टाळ्या वाजवत असले तुम्हाला सी काय एक्झॅक्टली. कारण आयडियली आय विल टेल यू काय होतं की नाटकाचा जसा एक क्लास आहे तसं जादूच्या प्रयोगाचा एक क्लास आहे. तर त्या फॅमिलीज किंवा ते सगळे लोक किंवा मोठी लोक हे जेव्हा येतात तर ते रिपीट ऑडियन्स असतं. इस्पेशली पुण्यासारख्या शहरात सुद्धा किंवा लहान लहान शहरांमध्ये तर अजून ते पॉप्युलेशन कमी असल्यामुळं तो रिपीट. मग चॅलेंज काय असतं की जर मी 1 वर्षाआड तिथं जात असेल तर त्या लोकांनी परत तिकीट काढून का आलं पाहिजे. म्हणजे 1.5 वर्षापूर्वीचाच जर शो मी परत रिपीट करत असेल तर मला सतत नवीन काहीतरी एक्साइटिंग त्यांना दिलं पाहिजे. ॲट द सेम टाइम ॲज अ आर्टिस्ट मी समजा वर्षाला 150 to 60 शोज करत असेल तर मला सुद्धा तेच करून कंटाळ येतो. मग इन दॅट केस इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की मी काहीतरी नवीन आणतोय माझ्या टीमवर टू रिइन्व्हेंट माय सेल्फ. तर त्यामुळे ही कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे. एक्झॅक्टली लोकांना खिळवून ठेवण्यासाठी. राईट. असं कधी झालंय का की आता जे आपण म्हटलो की असा कट करण्याचा प्रयोग आहे किंवा असे एक व्हेरिएशन्स करत असताना एखादा कारण प्रयोग फसला करता स्टेजवर. कारण कसं होतं की नाटक करताना बाकीचे लोक असतात सावरून न्यायला किंवा गाणं चालू असेल किंवा वादकाचंही, कारण ही शेवटी एक कथा आहे, एक शास्त्राबरोबर कथा आहे. सो हे होऊ शकतं कधी वेळा मागे पुढे. तर असं काही झालं तर त्याला ऍक्च्युली सावरायला चान्सच नसतो. तर असं झाल्यानंतर किंवा असा अनुभव काही आहे का की एखादं झालं असेल पण ते कसं सावरून नेलं. याचं मी एक उदाहरण देईन की काय झालं होतं की असं एक मॅगझिन होतं आणि मी प्रयोग दाखवत होतो की याच्यात वेगवेगळी आर्टिकल्स आहेत, चित्र आहेत. आणि ही आर्टिकल्स चित्र यातली काही चित्र अशी आहेत की जी वर बघतायत दुष्काळी भागातली की पाऊस कधी पडेल आणि प्यायला पाणी कधी मिळेल. तर मग मी काय केलं, मी जागा केली आणि पाण्याने भरलेला ग्लास होता. हा पाण्याने भरलेला ग्लास घेतला आणि सावकाशपणे पाणी या चित्रांना पाजायला सुरू केलं. जसं मी पाणी याच्यात टाकलं मी खाली हात धरलं ते म्हणले की हात काढता येईल तर काढलं तर गायब होतं. त्याच्यानंतर उघडून दाखवायला सांगितलं तर खरोखर पाणी गायब झालेलं. मग ते म्हणले नाही आडवं करा मॅगझिन. आडवं केलं तरी पाणी गायब होतं. ॲज युअर इंजिनियर डोक्यात हे आलंच असेल कुठेतरी बॅग बिग आहे. मग ते म्हणले उलटं करा, म्हणून उलटं केलं तरी सुद्धा पाणी गायब होतं. तर ते मला म्हणले की नाही आम्हाला जरा आमचं पाणी परत पाहिलं, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही काय यांना परत चित्रांना पाळू देऊ शकता. म्हटलं ठीक आहे. म्हणून ग्लास घेतला, फुंकर मारली आणि पाहिलं तर हे पाणी. आता हा प्रयोग आहे, हा प्रयोग आता इथे झाला सक्सेस. पण त्या दिवशी काय झालं, स्टेजवर मी पहिलं पाणी टाकलं, उघडलं, आडवं केलं आणि उलटं केलं तर पाणी बाहेर आलं. तर आता काय करायचं. मग माझ्या लक्षात आलं, मी लगेच काय तो पुढे बदलला. म्हटलं बहुतेक आतली चित्र आहेत ना त्यांना भरपूर पाणी मिळायला दिसते. तर आपण एक काम करू, माझ्याकडे अजून एक पुस्तक आहे ज्याच्यातली चित्र मात्र नक्की दुष्काळी भागातली आहेत. तर तेवढ्यात माझा असिस्टंटलाही कळलं, त्याने दुसरं बुक आणलं, त्याच्यात मी टाकलं आणि ट्रिक
ती परफॉर्म व्यवस्थित झाली. आता लोकांना वाटलं की इट्स अ पार्ट ऑफ स्टोरी, पण तिथे तुम्ही कुठेही थंबल न होता किंवा न घाबरता किंवा त्यालाच कनेक्ट करून ते पुढे नेलं, तर हे फार महत्वाचं असतं. आता किती देशांमध्ये जादूचे प्रयोग झालेले आहेत आणि आतापर्यंत तुम्ही स्वतः म्हणजे 2 पिढ्या मागच्या सोडून पण तुम्ही स्वतः जेव्हा जादूचे प्रयोग सुरू केले तर किती प्रयोग झाले आहेत आतापर्यंत? 3 पिढ्यांचे आमचे मिळून म्हटलं तर मी परवा जो शो केला सातारामध्ये तो आमचा 15,624 नंबरचा शो होता ऑफ 3 जनरेशन अँड 80 इयर्स आणि 27 देश फिरून झालेत माझे, वडिलांचे आणि अजून झालेत आजोबांचे. तर पण गंमत अशी की त्यांचेही बऱ्यापैकी 27च झालेत, कारण काही देशांमध्ये मी गेलोय तिथं ते गेलेलं नाही आणि ते गेले तिथं मी गेलेलो नाही. तर आता याच्या पुढचा जो मी देश करीन कुठला या कोरोनाच्या सगळ्या प्रकारानंतर, तर तो माझ्या ते माझं रेकॉर्ड किंवा त्यांचं रेकॉर्ड मी ब्रेक करेन. पण ऑब्व्हियसली अभिमान असतो. आणि माझा स्वतःला इंडिव्हिज्युअल म्हटलं तर आता जो मी परवाचा शो केला तर दॅट वॉज 2,610 का काहीतरी नंबरचा शो होता. तर त्यामुळं या पद्धतीने ते चाललंय आणि 27 देशातले खूपसे देश रिपीट पण झाले. म्हणजे आम्ही US मध्ये खूप वेळा गेले, कॅनडात मी 2दा गेले टूर, सिंगापूरला 2-3दा केलेले आहेत, थायलंडला 2दा केले, दुबईला 2दा केलेले आहेत शो, अबुधाबी कतारपासनं ते इकडं युकेला मी 2दा गेले. युकेला मी आत्ता या कोरोनाच्या आदल्या वर्षी इयर एंडला मी 9 शो केले. नाटकाचे पण शो होत नाहीत लंडनमध्ये एवढे आपले कार्यक्रम झाले. भारताबाहेर कसा रिस्पॉन्स असतो? तुफान. मी आता ऑनलाईन पण शो करतो. आपल्या शोला आतापर्यंत मी मागच्या वर्षापासून एक 15 ते 16 ऑनलाईन शो केले. US साठी, कुवेतसाठी पण केला, कॅनडासाठी पण केले आणि वर्कशॉप पण घेतोय जादूची. तर म्हणजे प्रत्येकाला 100% पॉझिटिव्ह. अर्थात मी ऑनलाईन आता दाखवतोय ना, मी जास्त करून आपण आता जे बघतोय ना तसं क्लोजअप मॅजिक दाखवतोय. म्हणजे खूप मोठ्या इल्युजन्स पण नाही दाखवतोय, मेंटॅलिझमचे काय दाखवतोय, त्यांच्याशी डायरेक्ट कनेक्ट व्हायला. तर लोकांना तरी सुद्धा ते तुफान आवडतंय. तर त्यामुळं आय एम फॉर्च्युनेट की एक तर काय होतं की जादूला नाटकाच्या किंवा गाण्याच्या कार्यक्रमापेक्षा जास्त ऑडियन्स मिळतो. त्याचं रिझन असं आहे की नाटकाला आउट ऑफ इंडिया सुद्धा बेबी सिटिंग आणि ते सगळं त्यांना सोय करायला लागते. जादूच्या प्रयोगाला लहानापासून सिनियर सिटीजन पर्यंत सगळे येतात. बरेचसे सिनियर सिटीजन असे आहेत की ज्यांनी माझ्या आजोबांचे किंवा वडिलांचे जेव्हा ते इंडियात होते वेगळ्या गावांमध्ये शहरांमध्ये तेव्हा कार्यक्रम पाहिले. म्हणजे त्यांच्या डोक्यात ते आहे अजून. माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत त्यांनी वडिलांचे पाहिलेले आहेत, काही लोकांनी माझे पाहिलेले जे यंग जनरेशन आहे, तर त्यांना ते सगळं नॉस्टॅल्जिया रिकलेक्ट करायचं असतं म्हणून ते येतात. तर त्यामुळं जादूच्या प्रयोगाला हा सगळाच करोड मिळतो. प्लस बरीच मंडळं ओपन टू वर्ल्ड ठेवतात आणि जादूला लँग्वेजचं बॅरियर नाही, कारण इफेक्ट कळतो, त्यामुळं ती पण लोक येतात. त्यामुळं जादूच्या प्रयोगाचा तो ऍडव्हान्टेज असा आहे की सगळे एज ग्रुप आणि सगळ्या लँग्वेज किंवा वेगवेगळ्या कम्युनिटीतली किंवा तिथले लोकल लोक पण येऊ शकतात आणि एन्जॉय करू शकतात. आणि अजून एक दुसरी गोष्ट अशी आहे की इतकं लक्षात असतं, कारण बऱ्याच लोकांनी यंग एजला पाहिलेलं असतं तसं लहानपणी पाहिलेलं असतं. मी जेव्हा न्यू जर्सीच्या शोचं ठरवायला फोन केला होता, मला नंबर आला होता, तर त्या प्रेसिडेंट त्यांना पाहिजे होतं, मग आम्ही डिस्कस करत होतो आणि त्यांनी पहिल्यांदा मला सांगितलं की पनवेलचे होते ते, पाटणकर म्हणून तेव्हा होते ते, तर त्यांनी शाळेमध्ये माझ्या वडिलांचा प्रयोग पाहिला होता वेन ही वॉज इन 5th or 6th स्टँडर्ड. आणि तेव्हाच त्यांच्या लक्षात होतं की ती वॉटर ऑफ इंडिया, नंतर ते माणसाचे 2 तुकडे, भूताचा नाच, आणि देन ते मला हे सांगत होते की त्याला तुम्ही हे म्युझिक वापरलं होतं, त्याला तुम्ही कम सप्टेंबरचं म्युझिक वापरलं होतं. म्हणजे लहानपणी ज्या गोष्टी बघितलेल्या असताना चाइल्डमध्ये, म्हणजे त्यांची जी मेमरी असते लहान मुलांची स्पेशली या गोष्टींबद्दल, ती तुमच्या आयुष्यभर राहते आणि त्याचाच खूप फायदा जादूला मिळतो. म्हणून जरी टीव्हीवर आणि युट्यूब आणि सगळीकडे हे आता दाखवलं असेल किंवा इव्हन रिव्हील केले तरी जादूच्या प्रयोगाला क्राऊड हा फुल मिळतो. समीरा, तुला अजून एक जादूगार माहिती असेल तर? हा जादूगार आहे? हो, माहित नाही. हा हरणं वगैरे काय माझ्यासारखी जादू करत नाही. तर हे पोस्टर आहे त्याचं सलमान खानचं, आणि ऍक्च्युली सलमान खान हा त्याच्या तरी नेहमीच्या अटायरमध्ये नाहीये, म्हणून आपण जादूचा मंत्र म्हणू की आबराकडबरा गेली गेली छू आणि पुरणार नाही. पण सलमान नाही, या पोस्टर मधल्या सलमानचं तर आतल्या सलमानचं काय झालं, फुंकर मारली पाहिलं तर आतलं सलमान त्याच्या नेहमीच्या अटायरमध्ये आलेलं दिसतं. तर ऍक्च्युली जादूचा ऍडव्हान्टेज असा आहे की तुम्ही जादू, मॉडर्न मॅजिक
ही प्रॉडक्ट लॉन्चिंगपासनं, मार्केटिंगपासनं अनेक गोष्टीमध्ये त्याचा इफेक्टिव्हली वापर करू शकतात. त्याचं लोकांनी याच्याकडे सिरियसली लोक बघत नाहीत अजून, पण मी हे खूप केलेलं आहे. म्हणजे फार्मास्युटिकल प्रॉडक्टपासनं ते IT लॉन्चच्या वेळेला जेव्हा लोक बसलेली असतात त्यांना थोडासा एंटरटेनमेंट किंवा थोडंसं डोक्याला चालना देण्यापासनं ते ज्वेलर्स असतील मोठे मोठे PNG ज्वेलर्स सारखे, केदार चितळे बंधू मिठाईवाले यांच्यापासनं, चाटे कोचिंग क्लासेस पासनं अनेक, मी नाव मुद्दाम का घेतोय कारण हे लोकांना माहिती आहे. आणि या लोकांचे प्रॉडक्ट लॉन्च मी जादूनी केलेले आहेत. म्हणजे माझ्याकडे वेगळ्या प्रकारचे लोक येतात. माझ्याकडे डॉक्टर्स येतात जादू शिकायला कारण त्यांना पेशंटचा मूड चेंज करायचा असतो एखादी जादू दाखवून. माझ्याकडे लॉयर्स येतात त्यांना क्रिमिनल सायकोलॉजी अंडरस्टँड करायची असते. आपल्यासारखे इंजिनियर्स येतात त्यांना टेक्नॉलॉजी अंडरस्टँड करायची असते, यायला पाहिजे. सेल्स आणि मार्केटिंगची लोक येतात कारण आईस ब्रेकिंग जी प्रोसेस असते ना नवीन लोकांना भेटल्यावर, त्याच्यासाठी ते जादूचा वापर करतात. डान्सर्स येतात कारण त्यांना बाकीचे डान्सर्स करतात तेही करतात. मग डान्स करता करता एखादी जादू दाखवली तर ते एकदम क्राऊडमध्ये बाजूला वेगळं दिसून येतं. सिंगर्स येतात ते लिरिक्स प्रमाणे जादू करतात. अमय वाघला मी अमर फोटो स्टुडिओ जादू शिकवले, तो त्या नाटकात एका गाण्यावर कम्प्लीट जादू परफॉर्म करतो. प्रशांत नामले बरोबर मी आम्ही सारे खवयमध्ये जादू आणि याचं खाण्याचं फ्युजन केलं. तर वैशाली सामंत बरोबर मी गाण्याचं जादूचं फ्युजन केलेलं आहे. किंवा सूरनावादे आसनाव असेल, चलावदे असेल, त्या सेटवरही आपण जादूनी गोष्टी कनेक्ट केलेल्या आहेत. आता करोनाच्या काळात सुद्धा लोकांपर्यंत मी जादूनी पोचवत होतो की प्रिकॉशन कशा घेतल्या पाहिजे, किंवा डिसीज कसा स्प्रेड होतो. तर या सगळ्या गोष्टींचा, किंवा मी आता मध्ये मागच्या वर्षी मी आता इथे बऱ्याच स्कूलमध्ये शिकवतो पण जादू ॲज अ पार्ट ऑफ करिक्युलम. तसं मगरपट्टा सिटी स्कूलला मी 24 टीचर्सला जादू शिकवल्या. त्यांच्या रेग्युलर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, हिस्ट्रीमध्ये जादूचा कसा वापर करतात. मी कधी विचार केला हिस्ट्रीत जादूचा वापर करतात. मी त्यांना शिकवलं. हिस्ट्री जरा अवघड जातं पण तेच कारण हे लक्षात राहावं ना. आग्र्याहून सुटका हे कार्डच्या सहाय्याने मी त्यांना शिकवलं की कसं शिकवता येईल. की ते 2 कार्ड 4 पैकी गायब होतात, म्हणजे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, आणि ते परत कसे येतात. एक्झॅक्टली. तर तो इम्पॅक्ट जो असतो ना व्हिज्युअल असल्यामुळं तो इतका खटकन पोचतो लोकांपर्यंत. मार्केटिंगला सुद्धा काय होतं, जर स्पॉन्सर्स असतील बाकीचे तर एरवी काय त्यांचा मागे एक बोर्ड किंवा बॅनर असतो किंवा ते काहीतरी बोलतात, लोकांना त्यात फारसा इंटरेस्ट नसतो. पण तुम्ही जादूतनं जेव्हा काहीतरी करता, म्हणजे माझा माणूस गायब झाला आणि त्याच्यावर PNGच्या शोरूम मधली सेल्स वुमन निघाली विथ ते दागिने, तर तो इम्पॅक्ट असतो. किंवा रिकामे आमचा जो खाऊचा डबा आहे त्यातनं चितळ्यांची नवीन मिठाई निघाली, तो इम्पॅक्ट असतो. तर याचा इफेक्टिव्हली वापर खूप चांगला, टीचर्स येतात त्याच्याकडे शिकायला, तर याचा इफेक्टिव्हली वापर जादूचा खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता आपण हे म्हणतोच आहोत की जादूचा इतर क्षेत्रामध्ये असा वापर होऊ शकतो. राईट. तर आता जी पिढी वाढलेली आहे लहानपणापासून हॅरी पॉटर बघून आणि हॉगवर्ट्स युनिव्हर्सिटी त्यांची असते, तर तुमचं स्वतःचं काय मत आहे का की जादू हे शासकीय किंवा शासनामान्य सर्टिफाईड कोर्स असावा किंवा असं काही आहे का, किंवा त्याबद्दल काही वाटतं का? डेफिनेटली वाटतं, कारण अनेक वर्षाची 64 कलांपैकी हीच एक प्रयोगशाळा आहे गेली 80 वर्षांची. नाही, थँक्यू. पण कसं आहे माहितीये का की मी म्हटल्याप्रमाणे जसं आपल्या इथं नॅशनल गेम हा क्रिकेट आहे, किंवा एंटरटेनमेंट म्हटलं की आपण बॉलिवूड, यंग जनरेशन असेल हॉलिवूड, त्याच्या पलीकडे जात नाही. तसंच थोडंसं या कलेबद्दल पण आहे की प्रचंड अट्रॅक्शन असून सुद्धा जे सरकार मान्यता किंवा राज्य मान्यता पाहिजे ती त्याला नाही. म्हणजे कुठल्या अवॉर्ड फंक्शनला जादूचे प्रयोग दिसतात किंवा कुठल्या जादूगारांना अवॉर्ड्स मिळताना दिसतात, हे कमी होतं. म्हणजे त्यातल्या त्यात आम्हाला इतके वर्षाची तपस्या किंवा साधना त्यामुळे मिळतात, पण त्यातल्या त्यात आमचे सगळ्यात जास्त अवॉर्ड्स आणि पुरस्कार हे आउट ऑफ इंडिया झालेले आहेत. इंडियामध्ये पण आहेत पण त्या कम्पॅरेटिव्हली कमी. पण आम्ही झालो एक, पण बाकीचे नवीन अनेक लोक याच्यात काम करतात पण त्यांना काही मिळत नाही. त्याचं रिझन असं आहे की सिंपल गोष्ट आहे की आपण जेव्हा अंधश्रद्धा म्हणतो की आपण जेव्हा म्हणतो की लोकांमधनं आपल्याला खोट्या समजुती बाहेर काढायच्या, तर ते एकदम नाही होणार आहे. त्यांना आगामी जेव्हा स्टुडंट्सना शिकवतो जादू म्हटल्याप्रमाणे वेगळ्या स्कूल्सला, त्यांच्या करिक्युलममध्ये ते असेल तर त्यांना जर जादू दाखवली तर पुढच्या वेळेला जेव्हा ते बाहेर कोणीतरी असं कोण फसवत असेल बुवा बाबा, तर ते म्हणतील चुकीचं आहे, ही जादू आहे. कारण त्यांना क्लिअर आहे माइंडमध्ये. आज तुम्ही 70-80 वर्षाच्या एखाद्या आजी आजोबांच्या मनातली अंधश्रद्धा नाही घालू शकत, पण तुम्ही कॅच डेम यंग प्रमाणे नवीन मुलांना किंवा नवीन जनरेशनला जर एज्युकेट करू शकता.
इतका स्ट्रॉंग इम्पॅक्ट आहे या गोष्टीचा आणि सायन्सवर आधारित आहे. सायन्सचे एक्सपेरिमेंट जादू मी बऱ्याच न्यूजपेपरमध्ये आता मी सध्या सकाळसाठी लिहितोय आर्टिकल्स आणि कसं करायचं जादूबद्दलची माहिती पण देत असतो. पण याच्याकडे सिरियसली आता जादूची शाळा स्कूल ऑफ मॅजिक म्हणून आम्ही 1950 पासून चालवतोय पुण्यात आणि मी स्वतः शिकवतो. अनेक परदेशातनं पण लोक येतात, इथली पण लोक असतात, जादू शिकून जातात. आता मी ऑनलाईन क्लासेस पण घेतो जादूचे. तर आम्ही आमच्याकडनं करतोच, पेपर असो किंवा क्लासेस असो किंवा काय असो. पण जे गव्हर्नमेंटनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा फोकस दिला पाहिजे ते नाही. म्हणून हॉगवर्ट्सवर तिथे मूव्हीज निघू शकतात किंवा तिथं हॅरी पॉटरच्या स्टुडिओमध्ये हे सगळं बघायला मिळतं. पण आपल्या इथे होऊ शकत नाही. आपल्या इथं अजूनही आपण त्याच जुन्या कन्सेप्ट आणि याच्यात बसलेलं आहे की नवीन लोकांपर्यंत काय पोहोचवायचं हे आपल्याला कळत नाही. तर आशा करूया की कदाचित हे बघून आपलं म्हणणं तिथपर्यंत पोहोचेल आणि हॅरी पॉटरच्या ऐवजी आपल्याकडचा कोणीतरी जादूगार मे बी रघुवीरच असं काहीतरी त्याच्यावर पिक्चरही येऊ शकतो. पिक्चर हा एक पार्ट झाला पण ज्या पुढे लोकांना सर्टिफाईड कोर्स किंवा युनिव्हर्सिटीमध्ये येऊ शकेल. खरं तर यायला काहीच हरकत नाही कारण आता जसं ट्रेकिंग मध्ये एफर्ट्स घेऊन त्यांचा पण एक पुणे युनिव्हर्सिटीमध्ये कोर्स सुरू झालेला आहे किंवा वेगवेगळ्या आता अशा कलांमध्ये या कोर्सेस सुरू झालेले आहे सर्टिफाईड. तर ही एक कला आणि एक सायन्स म्हणून नक्कीच यायला. नाही मॅजिक मध्ये कसं आहे की क्लोजअप मॅजिक, स्ट्रीट मॅजिक, स्टेज मॅजिक, मेंटलिझम असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्यामुळं वेगवेगळ्या लोकांना त्यातले वेगवेगळे जॉनर शिकण्यासारखं पण आहे आणि इट्स अ ब्युटिफुल आर्ट. मी म्हटल्याप्रमाणे लँग्वेजचं बॅरियर नाही, तुम्ही कुठेही करू शकता. कॉम्पिटिशन सुदैवानी कमी आहे तर त्यामुळं खूप चांगलं फील्ड आहे. पण आपण ह्याच्याकडे बघू शकतो. एक्सपेन्सिव्ह करिअर आहे पण तुम्ही नीट केलं तर चांगलं आहे. कारण प्रत्येक मी म्हटल्याप्रमाणे जादूला इन्व्हेस्टमेंट असते. तुम्हाला तुमचा ट्रूप लागतो मोठ्या स्टेजवर करायचं असेल तर. तुम्हाला नुसतं सामान आणि ड्रेस घेऊन नाही चालत. तुम्हाला जादूगार उत्तम ऍक्टर लागतो कारण सगळ्या लोकांचा फोकस नाटकात पार्ट असतो. जादूमध्ये ते सगळं लक्ष जादूगाराकडे असतं. तर 3 तास तुम्हाला स्टेज सांभाळायचं असतं. पण मी घाबरत नाहीये पण मी सांगतोय फॅक्ट जे आहेत ते. पण ऍट द सेम टाइम तुम्ही जर नीट केलं तर तुम्ही डेफिनेटली खूप वर जाऊ शकता. एक अजून एक जादू दाखवायची म्हणजे या गायब होणं हे म्हणतोय. मगाशी मी पत्त्याचा कॅट दाखवला तर तसाच हा पत्त्याचा कॅट आहे आणि ही त्याची केस आहे. आणि मी काय करतोय की ओपन करूया आणि याच्यातला एक पत्ता यू कॅन हॅव लक्षात ठेवा सगळ्यांनी. हा पत्ता आणि हा पत्ता मी या ठिकाणी परत हात ठेवून देतोय कॅटमध्ये आणि हे आपण इथं बंद करून टाकू. हे बंद केल्यानंतर ही केस घेतली आम्ही आणि हा पत्त्याचा कॅट आपण या केसमध्ये टाकणार आहोत. इथं टाकला. ओके आठवतंय कुठलं कार्ड आहे? ओके सांगता येईल? किल्वरदशी. ओके किल्वरदशी 10 ऑफ क्लब्स हा मी इथं काढून ठेवला याच्यातनं. तो गायब केलाय. त्याच्यानंतर तोच नाही अख्खा पत्त्याचा कॅट काढला तो ठेवला तोही गायब केलाय. कोणी माझ्यावर बिलीव्ह करणार नाही, कोणीच बिलीव्ह करणार नाही. पण 1 2 3 म्हणून जर पाहिलं नथिंग इज मी इथेच प्रत्यक्ष बघते. म्हणजे हे याच्यात कुठली कॅमेरा ट्रिक नाहीये. हे समोरासमोर आम्ही करतो. या सगळ्या जादू मी लाईव्ह बघते. मी इंजिनियर आहे पण मलाही हे अजून वरतूनच जात नाही. म्हणजे त्याच्यातली ती मजास्ती असते ना. म्हणजे काही तुम्ही जादू आत्ता आपण बघत होतो की टेलिपथी किंवा आपण जे म्हणतो मेंटलिझम त्याचे सुद्धा वेगळे प्रकार असतात की आपण आता सगळे रेग्युलर कार्ड्स आहेत इथे दिसतात. राईट रेग्युलर कार्ड्स आहेत. आता कुठेही मला स्टॉप म्हणायचं मी इथं माझ्या बोटाने पत्ते सोडतोय. यू कॅन से मी स्टॉप एनिवेअर. त्याच्या पुढचा पत्ता मी देणार आहे कारण मग काय होतं नाही तर लोकांना वाटतं मी आधीचा बघितलाय. स्टॉप. ओके इथं स्टॉप म्हणल्या पत्ता घ्यायचा आहे. कॅमेराला दाखवायला हरकत नाही. राईट याच्यामध्ये कुठेही ठेवून द्यायचं. बघू शकतो. हो हो नाही यू कॅन टेक होल डेक ऑफ कार्ड्स इन युअर हँड. राईट शफल करायचं. झालं. मी हातच लावणार नाही कारण काय होतं हात लावला ना जादूगाराने की पुढे ते लक्षात येत असं म्हणतात. म्हणून समीरा इज होल्डिंग दॅट डेक ऑफ कार्ड आणि काय करायचंय मनात विचार करायचा आहे त्या पत्त्याबद्दल आणि मी टेलिपथीने तो पत्ता ओळखण्याचा प्रयत्न करणार. राईट स्टार्ट थिंकिंग अबाउट दॅट कार्ड. कार्ड जे मनात अजून जरा वेगळे विचार होतात कार्ड बद्दल नाही. ओके राईट जे कार्ड घेतलं तर ते ब्लॅक कलरचं कार्ड आहे. पहिली गोष्ट म्हणजे ब्लॅक मध्ये 2 येतात इस्पिक आणि किल्वर म्हणजे स्पेड्स आणि क्लब्स.
त्यातलं क्लब्स आवडतं दिसतोय जास्त. क्लब्स घेतला आणि 6 ऑफ क्लब्स. तर हा प्रयोग हा जेव्हा असा प्रयोग मी करतो त्याच्यानंतर शो मध्ये असे मी बरेच प्रयोग दाखवतो टेलिपॅथीचे. त्याच्यानंतर शो झाल्यावर बऱ्याच बायका मुली मला भेटायला येतात की हे आम्हाला शिकून आमच्या नवऱ्याच्या मनात काय चाललंय ते कळेल का. तर हा तर ते लिस्ट मध्ये नाव खूप मोठी लिस्ट आहे. माझा नंबर आला की मी येते. तर ते चालेल. किंवा टेलिपॅथी हा आत्ताचा जॉनर मधला अजून एक प्रयोग आपण बघू शकतोय. माझ्याकडं 1 2 3 4 कार्ड्स आहेत. तर आता आपण बघूया कुठली आहेत. कॅमेराला दाखवायला हरकत नाही. तिसरं आणि हे चौथं. 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड त्यातली ही आपल्याला 4 वंडर्स दिसत आहेत इथं. तर समीरा काय करायचंय ती एकत्र करायचे कार्ड, उलटी करायची हा आणि कार्ड सारखी शफल करायचे. म्हणजे मला नाही कळणार कुठलं वंडर कुठे चाललंय. यू विल नॉट बी एबल टू से राईट. आता काय करायचं 1 2 3 4. सो मला कुठलंही कार्ड यू कॅन गिव्ह द फर्स्ट कार्ड अँड कुठे ठेवायचं सांग एनी नंबर. नाही बघायची गरजच नाही. आता आपल्याला माहिती आहे यू हॅव शफल्ड म्हणजे ते एकदम रॅन्डम होईल. यू आर नॉट ऑल्सो नोईंग आणि आपण कुठे ठेवतोय म्हणजे ओळीनी 1 2 3 4च ठेवायची गरज नाहीये. यू कॅन टेल मी व्हेअर एव्हर यू वॉन्ट. सेकंड आपण हे सेकंडला ठेवूया इथं. ओके फर्स्ट सी रॅन्डमली सिक्वेन्स नीड होता पण ऍज पर युअर विश. कुठं 4th. शी इज मेकिंग इट डिफिकल्ट. आणि थर्ड. ओके आता ही कार्ड्स आपण ठेवली आहेत. कुठली कार्ड एक तर शफल केल्यामुळे ती कुठे गेली ते माहिती आहे ना. कुठलं कार्ड कुठे गेलं हे माहिती. आता नाव आज आपण इथे इंटरव्ह्यूला भेटलोय राईट. आपण मगाशी टेलिपॅथी पाहिलं म्हणजे लोकांच्या स्वप्न मनातल्या गोष्टी ओळखणं. हॅव यू हर्ड अबाउट मेंटॅलिझम की ज्याच्यात लोकांच्या स्वप्नातल्या गोष्टी ओळखता येतात. हे अजून त्याच्या पुढचं आहे राईट. म्हणजे मी जर असं म्हटलं की काल रात्री यू आर इन माय ड्रीम्स आणि हाच प्रयोग आपण केला आणि त्याच्यात तू एक कार्ड निवडलंस आणि ते कार्ड तू दाखवलंस त्यामुळे ते मलाही माहिती होतं. असं मी क्लेम केला लोकांसमोर. तर आर यू गोइंग टू बिलीव्ह दॅट? नोबडी इज गोइंग टू बाय दॅट फॉर शुअर राईट. हे खरं आहे कारण खरंच असं झालं तर. आणि त्यामुळं हे जे 4 आहेत ना याचं जे एक मोठं प्रेडिक्शन कार्ड आहे या ठिकाणी इथं दिसतंय. प्रेडिक्शन कार्ड मी ऑलरेडी इथं ठेवलंय. त्यामुळं आपण ते प्रेडिक्शन कार्ड काय बघणार तर अगेन फ्री चॉईस फॉर यू. या 4 पैकी कुठल्याही एका नंबरला यू कॅन चूज. शुअर अबाउट 2 or you want to change? अजूनही यू कॅन चेंज. यू विल स्टिक टू 2 100%. ओके या ठिकाणी मी 2 काढून ठेवलंय. सो यू कॅन शो इट टू ऑडियन्स की कुठलं आहे. डोक्यात पण हेच चालू होतं कारण हेच काल रात्री स्वप्नात झालं होतं आणि दिस इज द प्रेडिक्शन कार्ड. ऑलराईट. सो तर ही अशी मजा असते जादूमध्ये. त्यामुळे काय होतं की लोकांना तुम्ही मेस्मराईज किंवा हिप्नोटाईज करताना तर या गोष्टींमुळे की किती इंटेलेक्च्युअल माणूस असेल ना तो विचार करायला लागतो की अरे कसं झालं असेल. आणि ही मजा आहे. म्हणजे लोक येऊन मला विचारतात आता एवढं सगळं चाललंय तर एखादी जादू शिकवायची का लोकांना? हो ना. इफ यू डोंट माइंड. सगळ्यांनाच आवडेल. डेफिनेटली मला स्वतःला आवडेल. ओके त्यासाठी माझ्याकडे कार्ड आहे and you know each card has 2 sides front and back. But as this is magical card जादूचा पत्ता असल्यामुळे 4 बाजू आहेत. पहिल्या बाजूला चौकट 6 चौकट 3 चौकट 4 आणि चौकट 1. परत एकदा 6 ऑफ डायमंड 3 ऑफ डायमंड 4 ऑफ डायमंड्स आणि एस ऑफ डायमंड. आता अनलेस अँड अंटिल मी सांगत नाही कसं करायचं अवघड आहे लोकांना कळलं. तर कार्ड ला 2च बाजू आहेत पुढच्या मागच्या. पुढच्या बाजूला 6च्या ऐवजी 5 स्पॉट आहेत आणि मागच्या बाजूला 3च्या ऐवजी 2 स्पॉट आहेत. पुढच्या वेळी 6च्या ऐवजी 5 मागच्या बाजूला 3च्या ऐवजी 2. तर असं कार्ड तुम्ही घरच्या घरी लहान आकारात व्हाईट कार्डशीट आणि रेड स्केच पेन घेऊन तयार करू शकता.
कार्ड घेतल्यावर जादू कशी दाखवायची? प्रिटी सिंपल. इथं हात ठेवा पहिल्यांदी आणि सांगा आय एम हॅव्हिंग 6 ऑफ डायमंड. लोकांना काय वाटतं? इल्युजन. इथं स्पॉट आहे, तुमच्या हाताखाली स्पॉट. दुसरी बाजू दाखवताना वळवताना इथं कोऱ्या बाजू वाटते आणि सांगा 3 आहे. पुन्हा लोकांना वाटतं इथं स्पॉट आहे, तुमच्या हाताखाली स्पॉट आहे. तिसरी बाजू दाखवताना हा कार्ड परत वळवताना चौकटला झाका आणि सांगा चौकटचा 4 आहे. लोकांना वाटतं इथे काही नाही, म्हणजे तुमच्या हाताखाली काही नाही. आणि शेवटची बाजू दाखवताना कार्ड वळवताना या चौकटला झाका आणि सांगा चौकटचा 1 आहे. पुन्हा लोकांना वाटतं इथे काही नाही, म्हणजे तुमच्या हाताखाली काही नाही. आणि हे फास्ट दाखवलं जादू कशी वाटते? 6, 3, 4 आणि S. तर असा पत्ता घरच्या घरी करा. पण जादूत सगळ्यात महत्वाची गोष्ट की यू हॅव टू प्रॅक्टिस इन फ्रंट ऑफ मिरर. त्यामुळं खूप प्रॅक्टिस करा, मिरर समोर करा. कारण या हाताखाली काही नाही हे आपल्याला माहिती आहे, लोकांना नाही माहिती. नाही तर काय होतं, घाई गडबडीत आपण जागतो, चुकून हात निघतो आणि लोकांना वाटतं हा माझ्याकडे चौकटचा 6 आहे. असं केलं तर तुमची हो काय 6 आहे, काहीतरी गोंधळ झाला. चौकट 3 बघताना पुन्हा एकदा तीच काळजी घ्यायची. काय झालं ते हात निघून चालणार नाही किंवा मोठं आशिवून चालणार नाही. नंतर परत तुम्ही अर्धवट प्रॅक्टिस म्हणाल, विसरून जा, चुकून हात निघेल. लोकांना म्हणाले हा माझ्याकडे चौकटचं 3 आहे, तरी सुद्धा तुमची बघ मी इतके वर्ष समीरा जादू करतोय, स्टील आय एम नॉट गेटिंग होल्ड ऑफ इट. मागच्या बाजूला किती आहे? 5. अजून गेस कुठला? 5च. 5 ती म्हणते, कोणी 4 म्हणेल, कोणी 3 म्हणेल, 6 म्हणेल. 5 नाही, 4 नाही, 3 नाही, 6. मागच्या बाजूला चौकटचा 8 आहे. त्यामुळे जादू नीट करा. जादू ही सिंपल नसते, ती तुम्ही नीट केली तरच तुम्हाला जाणवू शकते. आज तुम्ही इथे येऊन आज आम्हाला सगळ्यांना एवढे छान छान जादूचे प्रयोग दाखवले, जादू शिकवली आणि त्याच्या मागच्याही कल्पना समजावून सांगितल्या. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि हे छोटंसं गिफ्ट आहे ब्राऊनबेरी एंटरप्राइजेस तर्फे. ही इको फ्रेंडली बॅग आहे. आणि पुलं आणि मंडळी यांच्यातर्फे आमचा हा जादूचा टी-शर्ट आहे. तुम्हाला या एकदा दाखवीन मजा. तर अरे हे म्हणजे अगदी माझ्या कॅच लाईन वगैरे वापरते स्टेजवर, म्हणून मुद्दामून हा आम्ही आणलेला आहे. आणि तुम्हालाही जर असे चांगले चांगले टॅगलाईनचे टी-शर्ट्स हवे असतील तर पुलं आणि मंडळी यांच्या वेबसाईटला भेट द्या. शब्द हा कुपन कोड टाका, तुम्हाला 15% डिस्काउंट नक्की मिळेल. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि बेसिकली हा घातल्यावर गायब होणार नाही टी-शर्ट, हे लक्षात ठेवा. मिसळ गप्पांचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा, कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. आणि हा जो व्हिडिओ हा डेफिनेटली लाईक करा. त्याचबरोबर शब्द हा जे चॅनल आहे यूट्यूबवरचं ते सबस्क्राईब करा आणि असाच प्रतिसाद देत राहा जादू. आणि महत्त्वाची गोष्ट जायच्या आधी सगळ्यांना, करोना अजून गेलेलं नाही आहे, व्हॅक्सिनेशन आणि चाललंय. तर जशी समीराने मला गिफ्ट म्हणून बॅग दिली तशी मी तुमच्या सगळ्यांना आणि समीरासाठी अशी एक बॅग घराच्या बाहेर जाताना घेऊन नक्की फिरा. सध्या तरी जर बाहेर जायला लागलं तर त्या बॅगमध्ये काय करायचं की ही अशी बॅग घ्यायची आणि समीरा असं मास्क आपलं बरोबर ठेवायचं, एक स्ट्रॉ, एक तोंडाला आणि एक स्ट्रॉ, आणि एक सॅनिटायझरची बाटली असेल तर ती पण ठेवायची. आणि या दोन्ही गोष्टी या बॅगमध्ये ठेवूनच फिरणं आवश्यक आहे. कारण असं केलं तर काय होणार आहे, असं केलं तर आपला देश, आपण सगळे लोक सेफ राहावं. त्यामुळे हे अजून गरजेचं आहे. तर त्यामुळं माझ्या मते पण उभं राहूनच सगळे आत्तापर्यंत जे कोविड फायटर्स आहेत, जे सगळेजण आपले म्युन्सिपल कॉर्पोरेशनपासून डॉक्टर्सपासून सगळेजण आत्ता लढतायत आपल्यासाठी. तर त्यांना एक छोटासा ट्रिब्यूट या जादूने